नमस्कार. सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि सकाळची कामांची सुरुवात झालेली आहे. रात्री जीही भांडी घासून ठेवलेली होती ती मी आता लावून घेत आहे. उन्नतीची सकाळून स्कूल होती म्हणून मग मी तिला मेथीचा पराठा देण्याचं ठरवलं. भाजी पोळी खाण्यासाठी ना ती जरा कंटाळा करते, मग त्याच भाजीचा मी पराठा बनवून देत असते. तर सोबतच चहा बनवणंही सुरू आहे. सकाळची कामांची खूप धावपळ सुरू असते सकाळीच आपली सगळ्यांचीच. मुलं आणि मिस्टर जोपर्यंत म्हणजे मुलं शाळेत आणि मिस्टर ऑफिसला जात नाही ना तोपर्यंत आपल्याला असं बसायलाही वेळ मिळत नाही आणि म्हणजे एकदम पटपट पटपट ही कामं टिफिन करा, पाण्याच्या बॉटल्स भरा, नंतर मुलांनी नीट बॅग भरली की नाही ते चेक करा, त्यांची पुस्तकं त्यांनी नोटबुक्स घेतल्या आहेत की नाही हे बघा. हे सगळ्यामध्ये ना आपलं सगळीकडे म्हणजे आपण किचनमध्ये जरी असली स्त्री पण आजूबाजूला घरामध्ये काय चालत आहे या सगळ्या गोष्टींकडे तिचा मेंदू, तिचे डोळे सगळीकडे काम करत असतात. मुलं शाळेत गेल्यावर आणि मिस्टर ऑफिसला गेल्यावर ना असं खूप रिलॅक्स फील व्हायला लागतं. मग त्यानंतर आपण आपली घरातली कामं करायला मोकळे होतो आणि म्हणजे मध्ये मध्ये आपल्याला कोणी अडवायलाही नसतं की हे राहिलं ते राहिलं. अगदी छान पटकन कामं करून आपण म्हणजे रिलॅक्स पण होता येतं आपल्याला त्यानंतर. पराठे तर झाले. मग त्यानंतर ना मी किचन ओट्यावरती जी ही भांडी जमा झाली होती ना ती किचन सिंकजवळ जमा करून घेतली, कारण की पटकन जेवढी होती तेवढी घासून घेऊ, म्हणजे एकदम एकसाथ खूप घासावी लागणार नाही म्हणून. आणि स्वयंपाक जरा मी उशिरा करणार होती. बऱ्याच वेळेस ना मी काय करते की पराठे जास्त करते, मग त्या दिवशी स्वयंपाक दुपारून नाही करत. पराठेच जास्त प्रमाणात करून ठेवते आणि ते म्हणजे त्यावरती होऊन जातं. पण आज आई पण होती, म्हणून मग मी म्हटलं जाऊ द्या की पराठे अगदी नाश्त्यासाठीच करूया आणि जेवण दुपारून वेगळं काहीतरी बनवूया. खूप सारी भांडी जमली ना तर मग कंटाळा यायला लागतो, म्हणून मग मी आता थोडी थोडी जमा झाली की लगेच 3 टप्प्यात घासून टाकत असते, सकाळी, दुपारी आणि मग रात्री. त्यामुळे ना हे सगळं जड जात नाही घासायला. ॲक्च्युली ना मावशी लावल्या असत्या मी, पण म्हणजे मी एका मावशींना 2 दिवस घासायला पण लावलं, पण खूप साबण राहू देत होत्या. मग काय उपयोग ना, कारण की मी संपूर्ण भांड्यांचं ना उष्ट वगैरे जे असतं ना इतके स्वच्छ करून देते की कळतही नाही की या भांड्यांमध्ये काय खाल्लं होतं की काय काय बनवलं होतं. आणि मावशी ना परत तसंच त्या एकाच टपमध्ये डायरेक्टली टाकून देत होत्या. मी त्यांचं ऑब्झर्व केलेलं आणि मग ती भांडी तशीच टोपल्यात ठेवत होत्या. मी विचार केला मी यांना स्वच्छ करून देऊ, परत म्हणजे या घासतील आणि तसेच साबण असलेली भांडी ठेवतील, त्यापेक्षा मीच घासून घेते. म्हणून मग त्यामुळे मी राहू दिलेलं आहे सध्या. मला याबद्दल ना बऱ्याचदा कमेंट्स येतात की का भांड्यांना का नाही लावत ताई तुम्ही मावशी, असं का स्वतःच करताय. पण हे कारण असल्यामुळे ना मी लावत नाही भांड्यांना. स्टीलच्या डब्यामध्ये जर साय ठेवली ना, 1 महिना जरी साय राहिली ना तरी पिवळी पडत नाही. तुम्ही नक्की ठेवून बघा. काचेच्या भांड्यात किंवा इतर भांड्यांमध्ये ठेवली ना तर थोडा येलोपणा येतो, पण स्टीलच्या डब्यामध्ये ना अजिबात पिवळसरपणा येत नाही. कारण की ही गेली 3-4 महिने मी असंच करते, तर माझी साय खूप फ्रेश असते. त्यानंतर ना मला ना माझी आई तेल पाण्याच्या बट्ट्या बनवते. त्या पण खूप इझी आहेत आणि अतिशय चविष्ट लागतात. प्रमाण अगदी आपलं तेच आधीचं, जे 4 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा, 1 चमचा ओवा, 1 चमचा आपलं जिरे आणि मीठ. आणि यामध्ये ना माझ्याकडे दहीही शिल्लक नव्हतं आणि गूळ होता पण दही नव्हतं, म्हणून मग मी बेकिंग सोड्याचा वापर केलेला. आणि या पद्धतीने वेगवेगळे म्हणजे गोळे करून घेतले. आणि या बट्ट्या अतिशय पातळ लाटायच्या असतात आणि याची कणिक असते ना ही जरा घट्ट भिजवायची, त्यामुळे ना बट्ट्या ह्या खूप मऊसूद होतात.
अवघ्या 10 ते 12 मिनिटामध्ये बट्ट्या शिजुनी तयार होतात आणि गरम गरम अतिशय चविष्ट लागतात. या प्रकारच्या बट्ट्या तर नक्कीच करून बघा आणि जे कोणी करत असतील ना त्यांनी मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर सांगा. आई बघा एकदम पातळ लाटत आहे. मला या आवडतात पण मला ना मी असं नीट बघितलेलंच नव्हतं आई कशी बनवते असं. तर यावेळेस मी आईकडून बरेचसे पदार्थ शिकून घेतलेले आहेत. आई तर ना लोखंडी तव्याचा वापर करत असते, पण बट्ट्या ह्या जास्त होत्या म्हणून मग मी कढईचा वापर केलेला आहे. तर एका कढईमध्ये 2 पळी तेल घेतलं, त्यामध्ये तेल तापू न देता 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आपल्या बट्ट्यांच्या प्रमाणानुसार पाणी टाकायचं 1 ते 1.5 ग्लास, खूप जास्त पण नाही टाकायचं. आणि ज्यावेळेस पाणी अगदी थोडंसं उकळायला लागलं, म्हणजे पाण्याला उकळ आली, की आपल्या बट्ट्या पाण्यामध्ये सोडत जायच्या. आणि वरून ना काचेचं जे आपल्याकडे झाकण असतं ना ते ठेवल्या तर बट्ट्या अतिशय झटपट वाफल्या जातात या पद्धतीने. पण माझं ते काचेचं जे झाकण होतं ना कढईचं ते नाशिकला आहे, त्यामुळे मला आता स्टीलचंच ठेवावं लागलं प्लेट. जितकं पातळ लाटता येईल ना तेवढं पातळ लाटण्याचा प्रयत्न करायचा. खानदेशी जर कोणी व्हिडिओ बघत असेल ना तर त्यांना माहिती आहे, आमच्याकडे ना फुनक्यासोबत कान्होले केले जातात. तेही मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. अतिशय ती पण वेगळ्या पद्धतीचं टेस्ट आहे त्या सगळ्या पदार्थांची. तर अगदी तसं पातळ लाटायचं. जितकं पातळ लाटलं ना तर तितकी बट्टी मऊसूद होते आणि झटपट शिजते. लोखंडी तव्यावरती केलं ना तर बट्टी ना अशी खरपूस होते जास्त या पद्धतीने. तर नक्कीच तुम्ही ट्राय करा. नंतर व्हिडिओ तुम्ही ज्यासाठी बघायला आला आहात ते आपण बघूया. मला प्रियंका ताईंनी ना बऱ्याच वेळेस सांगितलं की तुमचं देवघर दाखवा. सुरुवातीला या घरात मी ज्यावेळेस राहायला आली ना तर देवघर इथेच ठेवलेलं होतं. पण नंतर ना मला त्या पायाच्या जो पाय माझा दुखतो तर त्यामुळे मला चप्पल कंपल्सरी डॉक्टरांनी घालायला सांगितलेली पायामध्ये. तसं तर मला चप्पल घालणं किचनमध्ये आवडतच नाही. मुळात मला घरात घालणं हा विचारच आवडायचा नाही. पण आता ते पायामुळे घालावीच लागते. तर मग इकडे मला हे प्लास्टिकचे डबे घ्यायला जाताना अचानक म्हणजे कधीतरी चप्पल राहून जाते तर मला ते एक मनात ना अपराधीपणाची भावना म्हणजे वाटत होती. म्हणून मग मी देवघर ना किचनच्या समोर एक रूम आहे तिथे ठेवलेलं समोर. पण काही दिवसांनी ना मला परत वाईट वाटायला लागलं की देव असं माझ्यापासून लांब दिसत आहेत, कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात ठेवल्यासारखं फिलिंग यायला लागलं. मग मी परत देवघर इकडे आणलं. प्रियंका ताईंनी ना बऱ्याच मला यापूर्वी 3दा विचारलेलं देवघराबद्दल, ताई तुम्ही जागा चेंज केलेली का? तर आता मी परत देवघर किचनमध्येच ठेवलेलं आहे 3 आठवड्यापासून. आणि देवघर कसं दिसतं याबद्दलही मला कमेंट्स आलेल्या दाखवा. तर हे देवघर माझ्या सासूबाईंचं आहे. ज्यावेळेस नाशिकच्या घराचं फर्निचर केलं होतं ना त्यावेळेस सासूबाईंना हे देवघर बनवून दिलेलं. पण सासूबाई वारल्या त्यामुळे हे देवघर आता तिथे अंमळनेरला कोणीच वापरत नव्हतं, म्हणून मग मी ते आता सोबत घेऊन आलेली. देवांसाठी मी कुठलं लिक्विड वापरते हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण की यापूर्वीही तुम्ही बघितलेलं आहे. त्यासाठी मी देव कशाने स्वच्छ करते, त्यांची अंघोळ कशी करते, म्हणून मी ते आज दाखवलेलं नाही आहे. आणि व्हिडिओही खूप मोठा झाला असता म्हणून. आणि त्यासोबतच हे तुम्हाला हत्ती दिसतील तर हे हत्ती ना माझ्या आईने मला पुण्याहून आणून दिलेले आहेत तुळशीबागेतून. माझ्याकडे आधी छोटे हत्ती होते आणि त्यांची सोंड खाली होती आणि मोठी हे हत्तींची साईज मोठीही आहे आणि यांची सोंड वरती आहे. ह्या ज्या माळ आहेत ना तर ह्या नाशिकला घेतलेल्या होत्या दिवाळीच्या वेळेस मी. तर त्या मी म्हणजे ना बऱ्याच दिवसापासून देवांना घालायच्या असं ठरवलेलं, पण तसं होतच नव्हतं. आणि तुमच्यासोबतही मला शेअर करायच्या होत्या. 50 रुपयाची एक माळ आहे
सिटी सेंटर मॉलला ना काही कार्यक्रम असले, काही दिवाळी, संक्रांत किंवा का आपल्या म्हणजे जवळपास काही आले जवळपास सण, तर तिथे एक शॉप लागतं. गुजराती ताई आहेत त्यांच्याकडे अतिशय सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या या माळ मिळतात देवांसाठी आणि देवांचे कपडेही मिळतात त्यांच्याकडे, अतिशय सुंदर असे मिळतात. माझ्या मिस्टरांचे फ्रेंड आहेत ना, तर त्यांच्या मिसेसने बाविस्कर वहिनींनी मला या माळविषयी माहिती सांगितलेली होती आणि त्या ना मला नेहमीच सांगत असतात त्यांना नाशिकमध्ये कुठे छान वस्तू मिळतात, तर त्या मला नेहमी त्याबद्दल दुकानांबद्दल माहिती देत असतात. जो मी नाशिकच्या कपाटांचा वॉर्डरोबचा व्हिडिओ बनवला होता, त्यात जे मी ऑर्गनायझर्स यूज केले होते ना, ते सगळे म्हणजे मला त्यांनीच सांगितलं होतं की कुठल्या दुकानात चांगल्या क्वालिटीचे मिळतात. त्या स्वतः मला घेऊन गेल्या होत्या तिथे. देवांचे जे कपडे आहेत ना, तर ते आई ना वृंदावनला गेली होती, तर तिथे ना भगवान श्रीकृष्णांचे, राधा राणींचे ना कपडे अतिशय सुंदर मिळतात. म्हणजे सगळ्याच देवांचे तिथे अतिशय उत्कृष्ट असे कपडे मिळतात. तर तिथून आईने भरपूर सारे देवांसाठी ना मला कपडे आणून दिलेले. मला मागच्या वेळेसच मागच्या व्हिडिओच्या खालीच म्हणजे राधा राणी आणि भगवान श्रीकृष्णांबद्दल माझ्याकडे हे जे आहेत ना ते युगल सरकार आहेत, त्याविषयी माहिती सांगा असं ताईंनी सांगितलेलं. मी नक्कीच सांगेल, कारण की हे जे राधा राणी आणि भगवान श्रीकृष्ण आहेत ना, हे मला मिळालेले आहेत. माझ्या ज्या काकू आहेत तर त्या ना खूप भगवान श्रीकृष्णांची पूजा करतात, त्या खूप मानतात, खूप श्रद्धा आहे. तर त्या नेहमी वृंदावन, मथुरा येथे जात असतात. तर त्यांच्याकडे खूप मोठ्या अशा मूर्त्या आहेत देवांच्या. तर त्या मला मला असं मनात वाटायचं की माझ्याकडेही असावेत, छोट्या जरी असतील तरी. पण त्यांनी ना मला तिथून स्वतःहून आणून दिलेल्या. आणि असं म्हटलं जातं की भगवान श्रीकृष्णांना ज्यांच्याकडून सेवा करून घ्यायची असते ना, तर ते स्वतःहून त्यांच्या घरी जात असतात. आणि मी त्यांच्याकडूनच माहिती घेऊन ना नक्कीच या मूर्तींबद्दल तुम्हाला सांगेल, कारण की मलाही खूप जास्त माहिती नाही आहे. मी असं पर्टिक्युलर कुठल्याही एकाच देवांची पूजा नाही करत. माझ्याकडे सगळे देव आहेत, कुलदैवत आहेत. कुलदैवतमध्ये आमच्याकडे साखर चौथ म्हणतात, गणपती बाप्पा आणि लक्ष्मी माता असते, नंतर कानबाई, रानबाई आणि आमची कुलदेवता माता कालिंका माता आणि तुळजाभवानी असं माझ्याकडे हे कुलदैवत आहेत. आणि हे जे हत्ती आहेत हे मला आईने दिलेले आहेत. स्वामी समर्थ महाराजांचीही मी खूप पूजा करते, म्हणजे मी मानते, माझा खूप विश्वास आहे. हे आहेत कुबेरदेव, नंतर लक्ष्मी माता, गणपती बाप्पा, अन्नपूर्णा माता. बऱ्याच जणांनी हे सगळे देव आपल्या नाशिकच्या देवघरात बघितलेले, पण बरेच जण आता नवीन आपल्या फॅमिलीमध्ये सामील झालेले आहेत. हे जे दत्तगुरू आहेत ना, तर ते मी ज्यावेळेस पहिल्यांदा शेगावला गेली होती ना, तेथून घेतले होते मी. आणि बाजूलाच आपली महादेवांची पिंड आहे, त्याच्या बाजूला कुलदैवत आहेत, बाळ श्रीकृष्णांचा मूर्ती आहे आणि हे युगल सरकार आहेत. माझ्याकडून घाईमध्ये ना युगल सरकार जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचे हातातले कंगन घालायचे राहून गेलेले आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो, ते मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हे नवीन देवघर आवडलं का तेही मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा.